सर काय सांगाल, आज जी पहाटे आग लागली होती, नक्की कारण काय आहे आगीचं? या ठिकाणी क्रोमाचं जे शोरूम आहे त्याच्याकडे खाली स्टोरेज आहे भरलेलं, त्या स्टोरेजमध्ये आग लागली आणि ती आग पसरली. कारण बिल्डिंग तुम्ही बघितली असेल तर पूर्ण बाजूला फसाड आहे आणि आतमध्ये पूर्ण कंबस्टिबल भरलेलं आहे. व्हेंटिलेशनला कुठल्याही प्रकारे जागा नव्हती आणि हीट प्रचंड होती, त्याच्यामुळे आम्हाला प्रवेश करायला त्रास झाला. सर, सगळे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत अग्निशमन दलाचे ते फील्डवरती काम करतात. 10 तास तब्बल इथून गेलेले होते. आग विझलेली आहे, पण हीट एवढी प्रचंड आहे की आम्हाला तेवढा वेळ लागला. कारण आतमध्ये स्ट्रक्चर तापलेलं आहे, हीट प्रचंड होती. सगळं कंबस्टिबल मटेरियल आहे, सगळे पेपर गट्टे, त्याच्यानंतर चप्पल बूट, लेदर, रबर, त्याच्यामुळे पूर्ण हेवी स्टॉक आहे. प्रत्येकाच्या ह्याच्यावरती पोटमाळ आहेत, त्याच्यामध्ये स्टॉक भरलेला असल्यामुळे ते आगी पेटल्यामुळे आतमध्ये जाणं अवघड होतं. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा बाहेरच्या बाजूने फायर फायटिंग करावं लागलं. आता आम्ही सगळे आतमध्ये गेलेलो आहे. काय परिस्थिती आहे मॉलच्या आतमध्ये? सध्या आगीचा भडका आटोक्यात आलेला आहे? आगीचा भडका आग कुठेही नाही, जे आहे छोटे छोटे पॉकेट फायर आहेत जे धुमसत आहेत ते विझवायचं काम चालू आहे. सर, ज्या ग्लास आहेत, आपण ज्या ग्लास दिसत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी अडचणी निर्माण होतात. त्याच्यामुळे अडचणी निर्माण होता म्हणजे व्हेंटिलेशनच झालेलं नाही. व्हेंटिलेशन झालं नाही, त्यामुळे हीट प्रचंड होती. तुम्ही बघितलं असेल, हीट प्रचंड होती. थोडं पाणी मारलं की काचा तडकून खाली पडायच्या. हीट वाढल्यामुळे आम्हाला आतमध्ये प्रवेश करणं अवघड झालं नाही. या दरम्यान जो फायर रोबो असतो त्याचाही वापर केला. खालच्या बाजूला जे ग्राउंड फ्लोअरला आणि फर्स्ट फ्लोअरला जे हे होतं त्याचा वापर फायर रोबोचा केलेला आहे. सिलेंडर देखील असं नाही, सिलेंडर वगैरे काय आढळून नाही आलेले, सिलेंडर नव्हते. सर, संपूर्ण हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल? हे काम पूर्ण झालेलं आहे जवळपास. अजून 1-2 तासात पूर्ण फ्लेम वगैरे शूट आउट. फ्लेम तर बंद झालेलं आहे, कूलिंग चालू आहे. आता कूलिंग थोडा वेळ चालेल कारण हीट प्रचंड आहे. स्ट्रक्चर तापलेलं आहे, त्याच्यामुळे हीट प्रचंड असल्यामुळे कूलिंगला वेळ लागेल. आतमध्ये अनेक रेस्टॉरंट आणि फूड कोर्ट होता, त्यांच्याकडे कुठे सिलेंडर्स होते, त्यामुळे नाही, त्या ठिकाणी कुठे आम्हाला सिलेंडर नाही आढळून आले अजूनपर्यंत. तरी आमचा शोध चालू आहे. आता आतमध्ये सगळे लोक गेले शोध घेऊन. नाही, ते मी या क्षणी सांगू शकत नाही, कारण ते ऑडिट झालेलं आहे किंवा नाही याचं कागदोपत्र जे आहे ते आमच्या ऑफिसमध्ये असतं. त्याचं डिटेल आपल्याला उद्या मिळेल. सर, आग कभी लगी थी और क्या वजह रही आग लगने की? ये 4 बजे आग लगी थी. ये 4 बजे आग लगी थी. 3:58 तक आया, लेवल 1 दिया, उसके बाद इमीडिएट लेवल 2 और इमीडिएट जैसे अंदर जाने को रास्ता नहीं मिला, गाड़ियों की ज़रूरत पड़ी, जैसे मैन पावर की लगी, उस हिसाब से L4 की दिया. कोई इंजर्ड वगैरह क्यों? कोई नहीं है. तो क्या टेक्नोलॉजी का भी इस्तेमाल किया गया नहीं है? टेक्नोलॉजी पर हमारे पास हम लोग तो वेल इक्विप्ड है, लेकिन इसमें हीट ज़्यादा होने की वजह से किसी को अंदर जान माल की हानि ना हो, हमारे लोगों को तकलीफ ना हो, कोई स्मोक की वजह से. और हीट एकदम इतना ज़्यादा था कि अगर आप दीवार को भी हाथ लगाए तो हमारा हाथ जलता था. अगर आप देखेंगे इनके हैंड ग्लोव्स वो भी पिघले अंदर जाने के बाद. थोड़ा दीवार को हाथ लगाया, कुछ लगाया तो शटर पूरे लाल हो गए थे. इसकी वजह से, वो हीट की वजह से शटर लाल थे, अंदर में आग थी, शटर खोल करके हमने आग दी. सर, एक मराठीत एक सांगाल की सर, ह्या अग्नितांडवमध्ये जे आहे कोणाला दुखापत झालेली आहे का? अजून नाही, कोणालाही दुखापत वगैरे झालेली नाही, पण बऱ्याच लोकांना आमचे थोडंसं मायनर सफोकेशन असतं, तरी पण ते आम्ही काम करतो, ते आम्हाला सहनीय आहे, सस्टेनेबल. नहीं, अभी तक कुछ नहीं है, लेकिन क्रोमा का जो शोरूम है उसके नीचे जो स्टोरेज है वहाँ से चालू है. आगीचं कारण अजून अस्पष्ट है.